दुडीवर दुडी गवळण सात निघाली दुडीवर दुडी गवळण सात निघाली दुडीवर दुडी गवळण सात निघाली दुडीवर दुडी विसरणे गवळण गोरस म्हणू विसरणे दुडीवर दुडी गवळण साथे निघाली दुडीवर दुडी गवळण साथे निघाली दुडीवर दुडी गोविंद घ्या कोण दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोण दामोदर घ्या गोविंद घ्या कोण दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोण दामोदर घ्या तव हास मथुरेच्या तव तव हास मथुरे जागे गुडीवर यमाधारी कानो बागाना भारी यमाधारी गोरस सांडे बहे गोरस सांडे बहे गुडीवर दुडी ब्रह्मानंदुल समाय मनी दुडीवर दुडी गोरस मनु केसर गोविंद घ्या आता ताल आणि आलाप एकत्रच घेऊया वेळ करण्यात ताल घ्या ना ताल Ah
गोविंदू घ्या गोविंदू घ्या गोविंदू घ्या गोविंदू घ्या गोविंदू घ्या गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या 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 गोविंदू घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी गोविंद घ्या गोविंद घ्या कोणी गोविंद घ्या वाह वाह पवन साहेब गोविंद शाबास गोविंद घ्या हा 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 गोविंद बड़ा बड़ा दुख देना तेरे गोविंद तम तम हासती मथुरे तम तम हासती मथुरे जागे दुड़ीवर
दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली, गवळण गोरस म्हणू विसरली. गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. दुडिया माझा रे कानोबा झाला भारी, उचंबळे गोरस सांडे बाहेरी. गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे. गाताना थोडासा गेन ठेवला तरी चालेल, बोलताना कमी करा. एका जनार्दने सबला सगवळणी, ब्रह्मानंदून समाये मनी. गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे. वंशी विभूषित करा नवनीरदाभात, पीतांबरा तरुण बिंब फलाद रोष्टात. पूर्णेंदु सुंदर मुखादर विंद नेत्रात, कृष्णात परम किमपि वर नको.
किमपि तत्त्वमहं न जाने माझी वाणी तुझे वर्णिना वाणी तुझे माझी वाणी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली गवळण गोरस म्हणू विसरली गोविंदू घ्या कुणी दामोदरू घ्या गे तव तव हासती मथोरेच्या गे. प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपी सेवेसाठी आपल्या समोर जो अभंग वा गवळण वाचून दाखवली आहे. हे गवळण तृषार्थ दिनवत्सर सच्चिद आनंद स्वरूप गोदावरी तीरवासी आणि शांती ब्रह्म म्हणून प्रसिद्ध आहेच, परंतु श्रांती ब्रह्माबरोबर क्रांती ब्रह्म ही ज्यांना म्हणता येईल अशा नाथ महाराजांची ही गवळण आहे. अंतकरणामध्ये ब्रह्मानंद प्राप्त झाल्यानंतर जी अलौकिक अवस्था आनंदाचा परिपाक ज्या गवळणीच्या जीवनामध्ये दिसला, तिच्या त्या आनंदमय जीवनाचं वर्णन महाराजांनी या गवळणीच्या माध्यमातून केलेलं आहे. संत सम्राट भगवान ज्ञानेश्वर महाराज वैराग्य राग रसिक तुकोबाराया छान ऐकायला येतंय सगळ्यांना व्यवस्थित? बस एकदम छान आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज महाराष्ट्रातील अखिल संतांची मादियाळी वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत रुक्मिणी प्राण संजीवन भक्त वांछा कल्पतरू करुणा सिंधू कृपा सिंधू पांडुरंग परमात्मा यांच्या असीम अपार हेतुकी दयेमुळे करुणेमुळे या पवित्र कालामध्ये पवित्र स्थळामध्ये या सप्ताहाच्या माध्यमातून आपण भगवंताचं चिंतन करण्यासाठी संतांची गुणानुवाद करण्यासाठी इतर प्राण्यांपेक्षा मनुष्य जीवन मिळालं कशासाठी त्याचे हिशोब समजून घेण्यासाठी. कीर्तन कमी आहे त्याच्यामुळं खूप प्रोसेसनं आपल्याला जाता येणार नाही. मनुष्य जीवनातला निर्भेळ आनंद निर्माण करण्यासाठी आणि प्राप्त करून घेण्यासाठी आपण सगळे प्रवृत्त झालोय. गावामध्ये नगर प्रदक्षिणा झाली आणि सगळे तरुण या ठिकाणी आलेत आणि आल्यानंतर प्रदक्षिणेमध्ये सुद्धा ते सहभागी होते सगळे. परंतु मला आज कळालं की दारू शिवाय ही आणि धांगडधिंग्याशिवाय सुद्धा खूप चांगलं नृत्य होऊ शकतं आणि खूप आनंदाने होऊ शकतं. मला असं वाटतं की प्याच पण सकाळी उतरणारी पिऊ नका, की जी पिल्यानंतर काही काळ बरं वाटतं आणि सकाळी उठल्यानंतर अजून अभाव निर्माण होतो आणि परत तो अभाव भरण्यासाठी परत प्यावी लागते. हळूहळू मनुष्य खोकला होत जातो. अशी प्या की जी पिल्यानंतर कधी उतरूच नाही. तुम्ही काय प्याल? 400 वर्षापूर्वी राजस्थानमध्ये एका बाईनं पिली होती, मीराबाई तिचं नाव. अशी कृष्ण रसाची नशा केली, अशी कृष्ण रसाची भक्तिरूपी अमृत तिनं पिलं की सगळा समाज लागला होता तिला आवरण्यासाठी की नाचू नाही ना म्हणून. सासू म्हणत होती आम्ही राजपूत घराण्यातले, एवढी इज्जत आमच्या गावामध्ये आणि हातामध्ये चिपळ्या काय घेते. त्या काळामध्ये मोठा घोंगट घेण्याची पडदा घेण्याची प्रथा ही नाचते काय. सासऱ्याला वाटत होतं गावामध्ये माझी इज्जत, भजनामध्ये नाचते काय. हे विष पाठवलं होतं तिच्यासाठी.
आणि विष समोर आल्यानंतर भगवंत रसाची जी नशा होती ना, त्या विषाला पाहिल्यानंतर हे म्हटले की हे विष नाही, निळा निळा माझा कृष्ण आहे, कृष्ण चालाय मला भेटायला. अरे काही नशा. एवढा त्रास झाला, एवढा त्रास जर तुम्हाला मला झाला असता तर आत्महत्या झाली असती आपली. तुझी नशा झाली होती ना, त्याचा परिणाम असा जगाने दुःख देऊन सुद्धा पग घुंगरू बांध मीरा नाची रे, लोग कहे मीरा भैरे बावरी. मीराबाईला भेटण्यासाठी संत यायचेत आणि विचारायचे आपके गाव में मीराबाई रहती है, संत मीराबाई रहती है. लोग हंसायचे, अरे ओ पगली, ओ संत हो सकते है क्या. लोग कहे मीरा भैर बावरी, पागल झाली ती. सास कहे कुलनासी रे, सासू म्हणत होती काय मेली ना इज्जत घातली, गालगुची घ्यायची तिची. विष का प्याला राणा जी ने भेजा, पुढे का पीबत मीरा हसी रे. अरे मला कन्हैया आया. एवढे दुःख आम्हाला, सारखी छोटीशी वेदना झाली तर आम्ही म्हणतो जीवन नको आता, संपलं सगळ्या जीवनातलं. हे कृष्ण नामाचा रस पिला की आनंदामध्ये, जीवनामध्ये असा आनंद निर्माण होतो. माणसं म्हणतात एक जन्म नाही, हजारो जन्म मिळायला पाहिजेत. मुलं नाचलेत ना येते, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सारं ते शेवटी या काळ बांधून नेईल, सारं ते शेवटी या, सरत शेवटी या, काळ बांधून नेईल, सरत शेवटी या. एका जनार्दनी बा आमुचे काय जाईल, पण तिथं चाल लागण्यासाठी वेगळं केलंय. एका जनार्दनी बा आमुचे काय जाईल, काय बा जाईल, काय बा जाईल, पिंगळा 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 महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पाटील हे आम्हाला येत नाही असं नाही, आम्हाला येतंय, पण त्या अभंगाचे जे शब्द आहेत ना, त्या शब्दांना ह्या चाली लागत नाही, त्याचे अर्थ वेगळे आहेत. मुलांनी पिंगळ्यावर डान्स केला बरोबर आहे, पण इथपर्यंतच नाही राहायला पाहिजे. ते पिंगळा काय सांगतोय, पिंगळा सांगतोय बाबा तुम्ही जर ऐकलं नाही आता एक दिवस काळीन ओढून नेईन तुम्हाला. बापू हे कसं झालं माहिती का, एखाद्या माणसाला सांगितलं तू मरणार आहे 8 दिवसांनी, तुला मी मरणार आहे, आहा नाचतो मी. अरे असं होत नाही हो. 4 दिवसावर तुमचं मरण आलंय आणि डॉक्टरने सांगितलं 8व्या दिवशी तुम्ही मरणार आहे. पेशंट जो होता तो पडलेला होता क्वार्टर, त्याने त्याची क्वार्टर उठला, तो तिचे चादर फेकून दिले त्यांनी, अन्नाचा म्हणले सगळे जाता, कारण मरणार आहे मी परवा. असं नसतं होत. अर्थात ज्या अभंगाने जागृती यायची त्या अभंगाने बेफाम होतोय आपण. ठीक आहे, मला याची आलोचना पण नाही करायची, किमान येऊन तुम्ही तर नाचलात तरी, आणि केवळ एवढ्याच पिंगळ्यावर ठेवू नका. पिंगळ्याचा अर्थ असा आहे, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. आली का बोंबले साहेब, थोडी गंभीरता आली. सरत शेवटिया काळ बांधून नेईल, सरत शेवटिया एका जनार्दनी
आमुच्या काय बाजाईला अरे होईल ना पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. प्रवास फक्त गोंधळाचा करायचा नाही तर विचार समजून घ्यायचे आहेत. सुंदर अशी शोभायात्रा करून आपण आज या काल्याच्या कीर्तनाचा समारोप करतोय. सगळेजण आहेत तरीही मनामध्ये खंत राहते की एवढे सगळे टाळकरी आहेत, परंतु काही जागा शिल्लक दिसत आहे. आदरणीय आमचे धोंडू काका या वर्षीच्या सप्ताहामध्ये नाहीये. एक 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 माणसं चाललेत. शेवटच्या पिढीची एक एक माणसं जगावर प्रेम करणारे, दुसऱ्याच्या आनंदाने आनंदित होणारे, सगळ्या गावासाठी स्वतःला झळ पोचले तरी करणारे. भीमराव पांचाळ आठवत आहे मला. आरशासारखी माणसं संपत चाललीत. ऐकलेली वाचलेली ऐकलेली मानसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली मानसे गेली कुठे. पुढे का रोज अत्याचार होतो रोज अत्याचार होतो आरशावरती आता आरशाला भावलेली मानसे गेली कुठे अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा अंदाजार शाचा वाटे खरा असावा अंदाज. अशी आरशाला आवडलेली आरशासारखी निर्मळ असलेली माणसं गेली कुठं. विठाला विठाला आदरणीय धोंडू काकांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्व गावाच्या निमित्ताने गावाकडून आणि वारकरी संप्रदायाच्या या सगळ्याच वारकरी मंडळीकडून आपण समर्पित करूया. कीर्तनाचा वेळ खूप थोडासा आहे. खरं तर थोडस म्हणत गेलं तरी वेळ जाईल. थांबायचंय फक्त मला 10 मिनिटांमध्ये बोलायचं आहे. एदगाव नंबर 3 मध्ये 40 वर्षापासून हा सप्ताह आपण करतोय. पूर्वजांनी दाखवलेला हा मार्ग आपण अव्याहतपणे पुढे घेऊन चाललोय. तरुण मंडळी सुद्धा यामध्ये अग्रेसर आहे आणि खूप चांगल्या प्रकारे हे सगळं करताय. त्यांच्याविषयी गौरव निर्माण व्हावा, अभिमान निर्माण व्हावा असं सगळे हे सगळे कामं करतात. आतापर्यंतच्या झालेल्या कामामध्ये मला असं वाटतं की मुकुट म्हणून काम झालं यावर्षी. भक्तीच्या परंपरा तर अव्याहतपणे चालूच होत्या, पण या भक्तीला जोडी मिळाली शक्तीची. किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांमुळं मंदिर, मूर्त्या, भक्ती, भजन आबातीत राहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिरांची स्थापना केली आणि सप्ताहाच्या काळामध्ये शिवाजी महाराज आलेत. अर्थात या सप्ताहाला कसं म्हणावं, भक्ती आणि शक्तीचा अमोप संगम झाला आजच्या वर्षी. छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहत असताना जे जे इथपर्यंत घेऊन आले त्यांना कोटी कोटी धन्यवाद. या एसगाव नंबर 3 आणि 2 चे प्रथम नागरिक
आपले सगळ्यांचेच लाडके सरपंच, सगळं होता येतं, लाडकं होता येत नाही. हृदयस्पर्शी सरपंच आमचे अरुणजी ते म्हटले, महाराज संभाजीनगरहून मी घेऊन आलो महाराजांना, इथपर्यंत घेऊन आलोय आपण. खूप खूप धन्यवाद. काळाच्या ओघामध्ये लोक येत जात राहतील, परंतु इतिहासामध्ये असंही लिहिलं जाईल की एसगाव नंबर 3 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आला होता आणि तो माननीय अरुणजी खंडागळे यांच्या कारकिर्दीमध्ये आला होता. ही सुद्धा इतिहासामध्ये नोंद नक्की होणार. आणि यापेक्षा मोठा गौरव काय पाहिजे भाऊ? मोठा गौरव आहे हा. पाटील कीर्तन याच्यावर करता येईल मला. छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे बघताय आणि मंदिरातले देव छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघताय. कधीतरी डोळे उघडून बघा काय सगळं असं गुरुजी. या पुढे या. छत्रपती शिवाजी महाराज बघताय कुणाकडं? कुणाकडे बघताय? मंदिराकडे बघताय. याचा अर्थ काय आहे? महाराज म्हणत होते हिमालयापासून तर कावेरी पर्यंत आपलं राज्य असावं, अटकेच्या पार राज्य असावं. खूप चांगला आहे का शिवाजी महाराजांना? पण महाराज असं म्हणत नव्हते या फट्टे पठ्ठ्याचं राज्य असावं. महाराज काय म्हणत होते? हिमालयापासून तर कावेरी पर्यंत राज्य व्हावं ही इच्छा कुणाची आहे? हिंदवी स्वराज्य व्हावं ही इच्छा कुणाची आहे गुरुजी? ही स्त्रीची इच्छा आहे. स्त्रीची इच्छा म्हणजे घरातल्या बायकोची नाही, स्त्री म्हणजे भगवंताची इच्छा आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मंदिराकडे बघताय तेव्हा महाराज म्हणतात माझं स्वराज्य उभे राहणार आहे, पण ते स्वराज्य देवाचं असेल, देशाचं असेल, धर्माचं असेल, किंबहुना ज्ञानोबा तुकोबा यांच्या विचाराच्या पायावर जी मी इमारत उभी करणार आहे तिचं नाव स्वराज्य असेल. खूप चांगला आहे का? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे गोंधळ नाहीये, तर त्या गोंधळाच्या बुडाशी असलेली अतिवशंती म्हणजे शिवाजी महाराज आहे. खूप चांगला आहे का? केवळ शूरता म्हणजे शिवाजी महाराज नाहीये, तर त्या शूरतेच्या जोडीला असलेली करुणा म्हणजे शिवाजी महाराज आहे. हातातली तलवार म्हणजे शिवाजी महाराज नाहीयेत, तर शस्त्राच्या जोडीला असलेलं शास्त्र म्हणजे शिवाजी महाराज आहेत. आणि केवळ यवनांचे गळे कापण्यासाठी लागणारा केवळ पराक्रम नाही, तर प्रजेविषयी असलेली अतुनात करुणा म्हणजे शिवाजी महाराज आहे. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अंगामध्ये सळसळणारं रक्त आहे, तर माझ्या राजाने किती कष्ट घेतलेत म्हणून डोळ्यातले अश्रू आहेत. विठाला विठाला धन्य धन्य शिवाजी शूर सगळं करायचं ठरवून आलोय आज. धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर. शब्द काय गोडा आहे. धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर केले जर पाजुनी पाणी दुष्ट मुगलास, पाजुनी पाणी दुष्ट मुगलास, घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंक भिड गगनास. जी 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 शिवाजी. महाराजांचं आगमन झालंय. परवाच्या दिवशी महाराजांची आपण जयंती साजरी केली आहे. आपण ऐकणारे म्हणून सांगून जातो, एवढं बोलायचं आणि पुढे जायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही एक दिवस नाही, प्रत्येक दिवस व्हायला पाहिजे, प्रत्येक क्षणाला व्हायला पाहिजे, प्रत्येक श्वासाला व्हायला पाहिजे. किंबहुना शिवाजी महाराज एक सूर्य आहे आणि या सूर्याच्या प्रकाशामध्ये आपण आपले जीवन जगतोय सगळेजण. पण जाता जाता एकच मुद्दा सर माझ्या डोळ्यापुढे आहे.
महाराजांनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये आपला देव, आपला देश आणि आपला धर्म याची प्रतिष्ठापना केली. आपल्या माहितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेतला शब्दकोश निर्माण केला. मराठी भाषेमध्ये अनेक नवीन शब्द तयार केलेत. स्वतःची मुद्रा तयार केली. मागे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले माणसं तयार केलेत आणि आयुष्यभर त्यांचा प्रयत्न होता की इथं मराठी भाषा रुजली जावी, ऋषी मुनींची संस्कृती रुजल्या जावी. मला वेगळं बोलायचं पाठी लक्षात घ्या. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये महाराजांचा जन्म झाला, पण ही तिथी कोणती आहे? इंग्लिश तिथी आहे. एका महापुरुषांनी परवा स्टेटमेंट दिलं की शिवाजी महाराजांचा जन्म कुठल्या तरी इंग्लंडच्या हॉस्पिटलमध्ये नाही झाला. लक्षात घ्या मुद्दा. शिवाजी महाराजांचा जन्म इंग्लंडच्या कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये झाला नाही, तर मराठी मातेमध्ये झाला, मराठी विचारामध्ये झाला आणि धर्माच्या अधिष्ठानावर झाला. मला काय बोलायचं ऐकून घ्या. आम्ही जे इसवी सन वापरतोय ना, हे आमचं भारतीय नाहीये. विठाला विठाला जागृती थोडीशी करावी लागणार आहे. इसवी सन सुरू झालं 2000 वर्षापासून. येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर इसवी सन तयार झाला. माहिती पाहिजे आपल्याला. आणि भारतीय कालगणना जी आहे ना, ती शकापासून आहे, विक्रम संवतापासून आहे. आपण जर नेपाळमध्ये गेलो तर 50 वर्ष पुढे आहेत ते आपल्यापेक्षा. 2054-55 चालू तिथं जवळपास. कारण इंग्रजांनी दिलेली कालगणना ते घेत नाहीत. ऋषी मुनींनी भारतीय विचारवंतांनी जी कालगणना दिली, किती कालगणना ॲक्युरेट आहे बघा. 1000 वर्षापूर्वी कधी ग्रहण होणार आहे, त्याचा मोक्ष कधी लागणार, कधी, याचा हिशोब 1000 वर्षापूर्वी लिहून ठेवला आणि आज तसंच होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण जर तारखेनुसार करत असो, ऐकून ठेवा थोडासा फक्त. 70 वर्षापर्यंत आमच्या डोक्यामध्ये कोंबलंय सरपंच साहेब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्हाला तारखेनुसार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला तिथीनुसार आणावी लागणार आहे. कारण ती मराठी कालगणना आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेली ती आहे. अजून एक ऐका. फाल्गुन वद्य द्वितीया, लोकांना माहिती पण नाही, कारण हे ऐकत 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 एवढं डोळ्यामध्ये डोक्यात गेलंय आपल्या की मराठी माहिती आपल्याला माहिती नाही. फाल्गुन वद्य द्वितीयेला काय आहे पाटील? फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकोबारायांचा वैकुंठगमन सोहळा आहे. चांगला आहे का? महाराष्ट्रामध्ये अलौकिक घटना घडली नाही, विश्वात अलौकिक घटना घडली. मागे कवीश्वर झाले थोर थोर. बेस कमी कर. मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर सांगा कोणे. मने रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी भैसोनिया. तुकाराम महाराजांच्या समकालीन भूमोदयाचा आवाज कमी. या विश्वामध्ये अनेक प्रकारचे कवी झाले, संत झाले, साधू झाले, परंतु असा एकही साधू झाला नाही की ज्याने आपलं देह वैकुंठाला घेऊन गेले. बघा ना, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठगमन द्वितीयेला आहे आणि शिवाजी महाराजांची जयंती तृतीयेला आहे. जर महाराष्ट्रामध्ये हे जर झालं तर भक्तीचा सोहळा द्वितीयेला करायचा आणि शक्तीचा सोहळा तृतीयेला करायचा. जर या सगळ्या तरुणांनी मनामध्ये आणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेला नाही, आम्ही इंग्रजांची जमात नाही तर आम्ही ऋषी मुनींचे वंशज आहोत. आमचे भालेसाहेब आलेत, किंबहुना आपल्या पूर्वजांनी कालगणना एवढी सूक्ष्मातील सूक्ष्म आणि व्यापकातली व्यापक करून ठेवली तर क्षण काय, पल काय, परार्ध काय, कल्प काय, हा सगळा विचार मांडून ठेवला आहे. इथल्या तरुणांना मी विनंती करतो आणि कीर्तनाला जेवढे आले त्यांना सगळ्यांना विनंती मी करतो की हळूहळू आपण प्रयत्न करूया.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला नाहीच, आणि ते नाहीच आहे, कारण ती 19 फेब्रुवारी फिरून 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 कधी पण येते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला साजरी करायची आहे फाल्गुन वद्य तृतीयेला. तुकाराम महाराजांची बीज झाली की बीजेच्या दुसऱ्या दिवशी प्रयत्न तर करूया. तुम्हाला सगळे लोक 19 फेब्रुवारीलाच करताय, आपण सुरुवात करूया. चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण करूया. हळूहळू त्याचा प्रचार सर्व भारतामध्ये होईल. माणिकनगरच्या यशामध्ये मला वाटतं की यशाचा तुरा आपण म्हणूया. छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन या ठिकाणी झालंय. महाराजांना वंदन करूया आपण. कीर्तनासाठी उपस्थित असलेले सगळेच टाळकरी मंडळी यांना वंदन. आदरणीय नंबर 1, 2, 3 जानेफळ आणि बालेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहे. साधारणतः एक 10 मिनिटं मी बोललो होतो, अजून 10 मिनिटं छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीकृष्ण यांचं तुलनात्मक थोडंसं चिंतन करूया आणि थांबूया. शिवाजी महाराजांचे आपण सगळे अभिमानी आहोत. बरेचसे लोक शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवतात, गंधाई ठेवतात, पण केवळ तेवढं ठेवून जमणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना जर कळून घ्यायचं असेल तर रामकृष्णांना कळून घ्यावं लागेल. एक स्वतंत्र आपल्याला 7 दिवस बोलता येईल का गुरुजी याच्यावर. प्रभू रामचंद्राची जी नीती, लीला पुरुषोत्तम श्रीकृष्णाची जी नीती, ती सर्व नीती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची नीती. सर्व नीती भगवान श्रीकृष्णाने काला केला, आणि काला करत असताना सगळ्यांनी एकत्र घेऊन काला केला. एक चिटाळी झाली एक चितारी हरे चंद्र आगे वार चंद्र भागे वार एक चितारी आगे वार चंद्र भागे वार माझा ज्ञानराज जाऊ द्या पुढावा, जाऊ द्या पुढं. माझा ज्ञानराज गोपाळाशी लाया वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग. लक्षात घ्या, श्रीकृष्ण भगवंताने काला केला, त्यानंतर संतांनी काला केला, पण काला करण्याच्या अगोदर भगवंताने अनेक राक्षसांचा वध केला. मारिएले दैत्य गाडे काय शब्द वारला तुकाराम महाराजांनी. मारिएले दैत्य गाढे, क्या बात है. दैत्य मारलेत, गाढे दैत्य मारलेत, आणि मग काला केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये केलं 5 बादशाह. या महाराष्ट्राचे लचके तोडत होते बादशाह कसले होय, हे बांडगुळ लुटारू, आणि 5 बादशाह या महाराष्ट्राचे लचके तोडत होते.
दिल्लीला मुघल बसलेले होते आणि याच्यात कमी म्हणून काय आपल्याच मराठी समाजामध्ये सूर्याजी पिसाळ होता, इकडे अनाजी पंत पण होता, इकडे गणोजी शिर्के पण होते. महाराजांना एकाच काळामध्ये परकीयांसोबत लढावं लागतं आणि एकाच काळामध्ये स्वतःच्या लोकांसोबत लढावं लागतं. कृष्ण भगवंताचं तरी काय झालं, त्याला सगळ्यांसोबत लढावं लागलं. सांगू आपल्याला, श्रीकृष्ण भगवंताला आपल्या कुटुंबासोबत सुद्धा लढावं लागलं, आपल्या मुलासोबत सुद्धा लढावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांना हे स्वराज्य स्थापन करण्याच्या अगोदर जे कृष्ण भगवंताने केलं ते सगळं करावं लागलं. बघा आता 5 दिवसाचे फक्त श्रीकृष्ण भगवंत आहे. कथा भाग आपल्याला माहिती आहे, पुतना आली आहे आणि या 5च दिवसामध्ये श्रीकृष्ण भगवंताने त्या पुतनेचा वध केला. शकटासूर आला 3 महिन्यानंतर, त्याचा वध केला. तृणावर्त आला, त्याचा वध केला. बघा पुढे बकासूर आला, त्याचा वध केला. वत्सासूर आला, त्याचा वध केला. अघासूर आला, त्याचा वध केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीकृष्ण भगवंताचं चरित्र सोबत कसं चालतं बघा. श्रीकृष्णाने हे सगळे पराक्रम करत असताना हे फक्त शक्तीच्या जोरावर केले नाही, तर युक्तीच्या जोरावर केले. आवेशामध्ये केले नाही, तर त्याच्यामध्ये पूर्णपणे जागृती होते. अफजल खान जेव्हा महाराष्ट्रामध्ये आला ना, खूप चांगला आहे का, कर्नाटक मधून तो आला आणि कर्नाटक मधून जर त्याला यायचं असतं तर कोल्हापूर मार्गे जर तो आला असता आणि कोल्हापूर मार्गाने प्रतापगडला तुम्हाला जायचं तर सोपं आहे ते. पण अफजल खान या महाराष्ट्रामध्ये येत असताना आला कुठल्या मार्गाने, तो आला तुळजापूर मार्गाने. तुळजापूरला आला, पंढरपूरला आला आणि पंढरपूरहून येऊन मग तो प्रतापगडावर गेला. काय कारण होतं त्याचं? अफजल खान काय नुसताच बावळट माणूस नव्हता, दिग्गज होता, रणनीतीमध्ये तो चतुर होता. त्याने विचार केला की जर आपण सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये शिवाजी महाराजांकडे गेलो तर आपल्याला शिवाजी महाराज कधी जिंकता येणार नाही. हजारोचं सैन्य घेऊन तो मैदानी मार्गामध्ये आला होता. मैदानी मार्गामध्ये म्हणजे आपण इकडं तर तुळजापूर वगैरे या भागामध्ये गेलं तर एक डोंगर तुम्हाला पाहायला भेटत नाही, सपाट भाग आहे सगळा. जर शिवाजी इकडे आला तो ये जो पर्वत का चुहा है उसको हम पकड़ लेंगे. धैर्य किती. आणि आल्यानंतर सगळ्यात भयानक काम त्याने असं केलं की तुळजापूरला आल्यानंतर महाराष्ट्राची कुलदेवता, कुलदेवी भवानी मातेची मूर्ती फोडली आणि मूर्ती फोडून शिवाजी महाराजांपर्यंत ही बातमी पोहोचल्या गेली. ही मूर्ती फोडण्याचं कारण मूर्ती नाही, शिवाजी महाराजांना खाली खेचायचं आहे. एखादा नुसता डोक्यामध्ये राग असलेला मनुष्य असता तर त्याने हातामध्ये तलवार घेतली असती, निघाला असता तो. शिवाजी महाराज म्हणले थांबूया, थोडासा थांबूया. पुढे पंढरपूरला आला आणि पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंग परमात्म्याच्या त्या मंदिरामध्ये त्याने सप्पन गाय कापली आणि तिथं असलेल्या ब्राह्मणांना त्याने गायीचे मांस त्यांच्या तोंडामध्ये घातले होते. ब्राह्मणांसोबत वैर नव्हतं. आता तरी शिवाजी महाराजांना हे सगळं कळल्यानंतर महाराज म्हटले थोडं अजून धैर्य धरायला पाहिजे. अजून एक वाक्य आहे का शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये असं आपण म्हणतो की महाराज म्हटले की मॉडेल पण, बोला पुढे, आवाज आदळतो काही करता. महाराजांच्या बाबतीमध्ये आपण काय म्हणतो मॉडेल पण, काय पुढे काय बोलतो आपण त्याला. हे वाक्य शिवाजी महाराजांचं कधीच नसावं. त्यांच्या सगळ्या रणनीतीमध्ये जर पाहिलं तर महाराज म्हणजे मोडायची वेळ जर आली तर थोडंसं वाकूया, पण एकदा परिस्थिती चांगली झाली की ज्याने वाकवण्याचा प्रयत्न केला की मग त्याला तोडून काढूया. हे शिवाजी महाराज या. आणि मग पंढरपूरहून त्यांनी बातमी लिहिली होती अफजल खानाला की साहब आपसे मैं डरता हूं बहुत, आप में जितनी शक्ती है ना मैं डरता हूं. अहंकारी माणसाचा अहंकार आपण फुलवत फुलवत गेलो की त्याची शक्ती कमी होते. इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या छावणीमध्ये बोलवलं होतं. महाराज म्हटले, मी घाबरतो तुम्हाला, तुमच्यासाठी शामियाना तयार केला प्रतापगडाच्या पायथ्याशी. अफजल खानाला एवढं खाऊ पिऊ घातलं, एवढं त्याची स्तुती केली की अफजल खान म्हटलं घाबरलेत आता मला हे. आणि शिवाजी महाराज जेव्हा गेले तेव्हा सुद्धा शांती होती, नम्रता होते, मुजरा केला होता हो. आणि मग अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो, आओ शिवाजी गले लग जाओ. अफजल खानाला मिठी देत असताना सुद्धा सावधानगिरी ना. आणि या अफजल खानाने 8 फुटाच्या अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा काखेमध्ये दाबून वार केला. अजूनही काही मूर्ख म्हटलं पहिला वार शिवाजी महाराजांनी केला. अरे पहिला त्यांनी केला की शिवाजी महाराजांनी केला, काय फरक पडतोय? शत्रू आहे ना. श्रीकृष्ण भगवंताचं स्मरण केलं आणि त्यापेक्षा नृसिंहाचं स्मरण केलं आणि वाघ नख काढलेत. आणि एवढा मोठा अफजल खान असा टरा 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 फाडला, बाहेरचे मधले आतडे बाहेर आलेत. शिवाजी महाराज निघाले होते तेही शांतीनं, तेही विचाराने बाहेर पडले होते. हे सगळा विचार जो आलाय ना, तो कुठून आलाय? तो आलाय श्रीकृष्णापासून. हा सगळा विचार आला श्रीरामापासून. पुढे ऐकूया थोडस. श्रीकृष्ण भगवंत आपण सगळेच ऐकतो की गवळणे दूध विकण्यासाठी मथुरेला जायचे. 1-2 मुद्दे मानायचे, थांबायचं मला. कथा कीर्तनामध्ये आपण ऐकतो की श्रीकृष्ण भगवंत त्या गवळणीला अडवायचे आणि काय म्हणायचे, तुमचं जे दही दूध आहे ते दही दूध आम्हाला इथंच पाहिजे, या गोपाळानेच खायला पाहिजे, तुम्हाला जाऊ देणार नाही. आणि गवळणी म्हणायच्यात, गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गे, मथुरे थाट निघाला मथुरे हाटाला गे, मथुरे हाटाला गे. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला, मथुरे हाटाला गे. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गे, मथुरे हाटाला गे. सर 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 परता, सर 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 परता, सर 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 परता, नको आरुता येऊ, तुझा संग झाली यावर मी घरा कैसी जाऊ, तुझा संग झाली यावर मी घरा कैसी जाऊ, तुझा संग झाली यावर मी घरा कैसी जाऊ, आम्ही बहुतेक सर 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 परता, सर 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 परता, सर 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 परता, नको आऊ तुझा संग झाली यावर मी घरा, तुझा संग झाली यावर मी घरा कैसी जाऊ, तुझा संग झाली यावर मी घरा कैसी जाऊ. अहो हे काय दही दूध आडवणं आणि दही दूध चोर नाही का फक्त? एवढाच विचार याच्या मागे नाहीये.
श्रीकृष्ण भगवंत विचार करतात, दही दूध जात आहे कुठं? मथुरेला. आणि मथुरेचा राजा कोण आहे? बोला, मथुरेचा राजा कोण आहे? कंस आहे. भगवंत विचार करतात, दही दूध होत इथं, इथले मुलं खाताय ताक, आणि जिथं शत्रू बसलाय तिथं जाताय दही दूध लोणी. अरे आमचे मुलं जर संपन्न नसेल, आमचेच मुलं कमजोर असेल, आणि उद्या कंस जेव्हा इथं आक्रमण करेल, मुलं कसं युद्ध करू शकतील? काय विचार होता श्रीकृष्ण भगवंताचा. श्रीकृष्ण भगवंताचा जो विचार आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते संभाजी महाराजांचे मामा आहेत, सोयराबाऊंचे सक्के भाऊ आहेत, आणि राजाराम महाराजांचे सक्के मामा आहेत. पण काय इतिहास आहे हो, सक्के भाऊ असून सुद्धा सोयराबाईंच्या कटकारस्थानामध्ये हंबीरराव कधी सहभागी झाले नाहीत. लक्षात ठेवा, सक्का भाऊ असून सुद्धा. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की स्वराज्य वाढवायचं, करायचं काय आता? आणि म्हणजे बहादूर खान इथं पेडगावला आलाय ना, आणि सोन्याच्या अनेक मूर्त्या, अनेक कळस एकत्र त्यांनी केलेत. आपलाच माल लुटायचा आहे. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, दही दूध लोणी लुटायचं लोकांचं नाही, कुणाचं आहे? आपला आहे. तसं छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, लूट करायची, पण लोकांची लूट नाही, आपली लूट आहे. हंबीररावांनी घेतलेली मोहीम, चित्रपट बघा, मराठी खूप सुंदर आहे. पेडगावला जाऊन कापले होते हो. आणि अजून एक विषय तिथं, जनान खाण्यामध्ये जेव्हा हंबीरराव गेले, तिथल्या मुसलमानाच्या बाय घाबरायला लागल्यात. हंबीररावने सांगितलं, निर्भय व्हा, आम्ही छत्रपतीचे माणसं आहोत, लहान मुलांवर आणि बायावर आम्ही अत्याचार करत नाही, तुम्ही शांतपणाने निघून जा. तेव्हा त्या स्त्रिया सुद्धा म्हटलं, ते छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा आमचा जाणता राजा आहे. श्रीकृष्ण भगवंताची सगळी सगळी नीती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आली. आणि म्हणून भक्ती आणि शक्तीचा हा समन्वय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य सगळ्यांसाठी केलं, पण सगळ्यांना तो आनंद मिळाला नाही. ज्यांचे अंतःकरण शुद्ध होते त्यांना तो आनंद मिळाला. आणि महाराष्ट्रामध्ये राहून सुद्धा बांडगुळासारखे काही माणसं शेवटपर्यंत शिवाजी महाराज त्यांना आवडले नाहीत, सोडा. आणि आजही आवडत नाही बरेचशांना. निवडणुकीसाठी फक्त त्यांचा उपयोग केला जातो. तसं भगवान श्रीकृष्ण सुद्धा सगळ्यांना आवडले कुठं हो? आयुष्यभर दुर्योधनाच्या समोर असूनही दुर्योधनाची कधीच प्रीती निर्माण झाली नाही. आणि त्या श्रीकृष्ण भगवंताचा सगळ्यात जास्त आनंद जर कोणी घेतला असेल तर तो गोपाळांनी घेतला, किंबहुना त्या गवळ्यांनी घेतला. आणि किती आनंद, किती आनंद त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये बसवलं. आणि बाजाराला जरी निघाले तर बाजारामध्ये जो माल विकायचा त्या मालाचे नाव विसरले, इतक्या रंगल्यात. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या, या गवळणी म्हणजे दही दूध विकणारे ह्या गवळणी.
आणि यांचा मुख्य व्यवसाय दही दूध विकण्याचा. पण दही दूध विकण्यासाठी निघायचं. शब्द किती गोड आहे बघा. दुडीवर मूळ साध. दुडीवर दुडी गवळण साते निघाली. दुडीवर दुडी म्हणजे एका माठावर दुसरा माठ ठेवून साते शब्दाचा अर्थ बाजारात निघाली. एक दोन मुद्दे फक्त मांडायचे. मुद्दे म्हणजे फक्त एका वाक्यामध्ये आहे. विस्तार तुम्ही करा. गवळणी संन्यासी नाहीयेत. गवळणी संन्यासी नाही आहे, संसारी. पण संन्यासी ज्या थाटामध्ये राहतात, ज्या अवस्थेत राहतात, ते संसारात त्या अवस्थेत राहतात. वारकरी संप्रदाय संन्यासाचा नाही आहे. वारकरी संप्रदाय हा संसार करणाऱ्याचाच आहे. पण संसार करत असताना संसाराच्या जोडीला भगवंताचं नाव देणारा, नावाचा समन्वय करणारा वारकरी संप्रदाय. एकावर एक असलेला माठ, आणि तो माठ घेऊन गवळणी निघाल्यात. आणि निघाल्यानंतर जो आपल्याकडे माल आहे तो मालाचं नाव घेऊन विकायला पाहिजे ना. जर कांदे बटाटे असेल तर म्हणायला पाहिजे कांदे घ्या, बटाटे घ्या. दही दूध असेल तर म्हणायला पाहिजे दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या. पण गवळण गोरस म्हणू विसरली. गोरस म्हणजे दुधापासून तयार केलेले जे पदार्थ आहेत, दही, दूध, तूप, लोणी, हे म्हणायचे ते विसरल्यात. मग काय म्हटल्यात? गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे. गोविंद घ्या, दामोदर घ्या. गोविंद शब्दाचा अर्थ खूप छान आहे. गोविंद म्हणजे सगळ्या इंद्रियांना जो खेचून घेतो त्याचं नाव गोविंद. दामोदर म्हणजे काय? ज्याच्या उदराला बांधलं होतं दुरीनं. किती किती लिहिलं आहे. गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे. आणि तव तव हसती मथुरेच्या गे. गोड आहे. भक्तीच्या रंगामध्ये रंगलेल्या गवळणींना पाहिल्यानंतर मथुरेमध्ये असणाऱ्या कंसाच्या पक्षाच्या तिथं असलेल्या स्त्री पुरुष हसायला लागले त्यांना. का बरं होतं बरं असं? पण एक वर्ग असा असतो की कीर्तनामध्ये येऊन नाचतो, आणि एक वर्ग असा असतो की त्यांना दुरून पाहून हसत असतो. असे दोन वर्ग आहेत. आम्ही नाही टाळ घेऊन नाचणार, कारण आम्ही स्टँडर्ड आहोत. आणि जे नाचतात त्यांना आम्ही हसणार आहोत. दोन पागल आहे या जगामध्ये. भक्तीच्या रंगामध्ये नाचणारा भक्त जगाकडे बघून हसतोय. अरे छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही जीवन घालवताय. आणि जगातला फक्त देहावर प्रेम असणारी माणसं भक्ताकडे बघून हसतात. काय लाज सोडली या माणसाने? मग प्रश्न असा आहे, बरोबर कोण आहे? दोन्हींचं पागलपण आहे. पण या पागलपणामध्ये फरक काय आहे? बालेसाहेब असा आहे, वरातीमध्ये तो नाचतोय ना, तो नाचणारा असलेल्या समाजातून खाली आलाय. आणि भक्तीच्या रंगामध्ये तो नाचतोय ना, तो असलेल्या समाजातून वर गेलाय. सर्वसामान्य माणसाची हिंमत नाही ना. आता ज्या पोरांनी, ही मुलं म्हणतोय तुम्हाला महाराज माझ्या बरोबरच्या आहात, आणि या काळामध्ये आपण धोतर घातलं, या काळामध्ये आपण वारकरी पोशाख घातल्यासाठी हिंमत लागते. गंध जरी लावायचा ना, माणसं 4 वेळेस विचार करतात. कोणी मला भक्त तर नाही म्हणणार ना. मध्ये मध्ये हिंदुत्व एवढं सॉफ्ट झालं होतं की माणसांना गंध लावायची सुद्धा लाज वाटत होती. बऱ्यापैकी पोरं फिरायला लागले. म्हणून हे सगळं वागण्यासाठी हिंमत असावी लागते. आणि भक्ती करण्यासाठी सुद्धा भालेसाहेब भयंकर भयंकर हिंमत असावी लागते. जगाती पागल माणसं आहे आणि भक्तीमध्ये लोक पागल आहेत. फरक काय है? थोड़ा हिंदी में बताते हैं. एक दिली पागल है और एक दिमागी पागल है. अच्छे से सुनिए. एक दिली पागल है और एक दिमागी पागल है. जो दिमागी पागल है उसे पागल खाने भेज दो, और जो दिली पागल है उसे आलंदी पंढरपूर भेज दो. इथं नाचण्यासाठी ना मनाने पागल व्हावं लागतं. किंबहुना जे मनाने पागल झालेत या जगामध्ये अनेकांना त्यांनी शहाणं केलं. म्हणून गोविंदो घ्या कोणी दामोदरू घ्या गे. तव तव हसती मथुरेच्या गे.
आणि मग थट्टा उडवण्यासाठी मथुरेच्या बाया जवळ आल्यात. असं होतं, एखादा मनुष्य जर भक्त असेल तर समाजातले शहाणे समजणारी माणसं त्याची थट्टा उडवण्याचा प्रयत्न करतात. आल्यात त्या सगळ्या. अगं म्हणलं तुमच्याकडे गोविंद आहे, दामोदर आहे, देता का थोडासा आम्हाला, देता का आम्हाला? गोपिका म्हटल्या हो देतो ना तुम्हाला, कारण या माठामध्ये आमच्या कृष्ण आलाय. भगवंताने विचार केला, आता जर मी त्या माठामध्ये गेलो नाही तर माझ्या भक्ताचा अपमान होईल. तो श्रीकृष्ण भगवंत त्या माठामध्ये आला. धुडिया माझारी कानोबा झाला भारी. माठामध्ये तो कृष्ण आला आणि त्याचा परिणाम असा झाला, माठामध्ये त्याने प्रवेश केला आणि माठातलं दही दूध बाहेर सांडायला लागला. क्या बात आहे. जोपर्यंत भगवंत हृदयामध्ये येत नाही तोपर्यंत आतले विकार बाहेर येतच नाहीत. भगवंतामध्ये आला आणि आतले विकार आपोआप बाहेर सांडायला लागले. जरा घरातली गोष्ट आहे आमची तरी सांगतो लोकांमध्ये. घरातली ती गेल्या वर्षी आमचे बापू म्हणजे अशोक बापू खंडागळे आणि आम्ही, तुम्ही काळजी करू नका, चेहरा पाडू नका, मी काही वेगळं सांगणार नाहीये, पण सांगणारच आहे तसं की दुसऱ्याला आदर्श मिळायला पाहिजे, आपल्या घरातल्याच गोष्टी सांगायला पाहिजे. आम्ही हिमालयाच्या यात्रेसाठी गेलो सरपंच साहेब, आणि बापू बसलेत गाडीमध्ये, ट्रेनमध्ये बसलेत आणि बसायच्या अगोदरच म्हणजे समाजावर जसं त्यांचं प्रेम आहे तसं अजून एका गोष्टीवर चांगलं प्रेम होतं त्यांचं. कशावर प्रेम होतं? झुरका जोरात मारायचे, सिगारेटचा प्यायचे, आणि मनामध्ये विचार केला की आता सिगारेट सोडायचं आहे. तर वाटतं की ट्रेनमध्ये बसताना एक पिलं होतं का सुरुवातीला, आता सोडायचं आहे ना, सोडायचं आहे. शेवटचं सिगारेट पिलं आणि बापूंनी 10 दिवसामध्ये परत त्या सिगारेटकडे पाहिलं. आणि पुढं सांगू तुम्हाला, 4 दिवसानंतर एखाद्या सिगारेट पिणाऱ्या माणसाजवळ तर ती बसली, त्यांना घिन आली त्याची, आणि ते मला म्हटले, मला असं वाटलं की आयुष्यभर आपण सिगारेट घेऊन किती लोकांना त्रास दिलाय. मला असं वाटतं की हे स्वतःवरचे प्रयोग सुरू झालेत की मग सप्ताह करणं सार्थक आहे. म्हणून चांगल्या गोष्टी तुम्ही करत गेल्यात की चुकीच्या गोष्टी आपोआप सुटतात. वाईट गोष्टी सोडाव्या लागत नाही, चांगल्या गोष्टी करून तर बघा. 2 तासामध्ये कीर्तनाला बसलो की चॅटिंग आपोआप विसरते. 2 तास कीर्तनामध्ये बसलं की तंबाखूची पुडी, पण पहिली तर तोंडात असेल तर प्रश्न नाही हा. पण जर बाजूला ठेवून जर आपण आला तर 2 तास त्याची आठवण येणार नाही. दुडिया माझारी कानोबा झाला भारी. क्या बात आहे. भगवंत हृदयामध्ये आला आणि आतलं सगळं बाहेर पडलं, आणि आतून मोकळं झाल्यानंतर किती आनंद, किती आनंद. एका जनार्दनी सबल सगवळणी, सगळी घाण बाहेर पडली, ब्रह्मानंद मनामध्ये आला. ब्रह्मानंदून समा एका जनार्दनी सबल सगवळणी, ब्रह्मानंदून समाये मनी. आहा, अहो साधी साधी गोष्ट जरी माणसाला मिळाली तर ती दाखवावी वाटते. तर घड्याळ आणलं एखादी तर 4-4 वेळा पाहतो घड्याळ. सोन्याची एखादी माळ जरी घेतली तर 3दा वर काढल्या जाते. ती मला वाटतं लग्नामध्ये पोळे भरतात जवळपास हल्लीच्या. प्रश्न असा पडतो, नवरी कोण? नवरीच्या आईलाच म्हटलं चला उभे राहा. हा म्हटलं मी नवरीची आई आहे. म्हणजे मेकअप तुमचा एवढं झालं की आम्हाला वाटलं तुम्हीच नवरी की काय. किंबहुना त्या लग्नामध्ये आमच्याकडे किती आहे त्याचं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी माणसं फिरतात. थोडंसं सोनं नाणं आलं तर एवढं दाखवावं असं वाटतं. ज्याच्या मनामध्ये आनंद आला तो किती अलौकिक अवस्थेत जात असेल. त्या गोपिका म्हणतात तो ब्रह्मानंद लपवण्याचा प्रयत्न करतो आम्ही, लपत नाही तो. शेवटची ओवी म्हणतो आणि थांबतो. नाथ महाराज बोलतात, जो मोले मदिरा खाए. शब्दांचा अर्थ पण बोलतो मी आपल्याला. जो मोले मदिरा खाए, मदिरा म्हणजे दारू, आणि फुकट भेटते का ती? निवडणुकीच्या काळात भेटते जवळपास फुकट, पण बाकी काळामध्ये नाही. किंबहुना त्या काळामध्ये जी फुकट पिलेली असते नंतर त्याचे सगळं वसूल केलं जातं.
जो मोले मदिरा खाए, पैसे देऊन ज्यांनी दारू पिली, मुझे पीने का शौक नहीं, पीता हूँ गम भुलाने को, तेरी याद मिटाने को, पीता हूँ गम भुला। अरे भैया गम जाता नहीं उससे, गम बढ़ता है, गम जाता नहीं है, बढ़ जाता है। और जो मोले मदिरा खाए, यानी पैसे देऊन दारू पिली, पुढे का नाथ महाराज म्हणतात, तो तेजनी छंद नाचे गाये। काय समजलं तुम्हाला? अरे पडं खाली, काय समजलं तुम्हाला? तो तेजनी छंद नाचे गाये, चल बजाओ। तो तेजनी छंद नाचे गाये, पुढे का, जेने ब्रह्मानंद सेविला होए, अरे ज्याने ब्रह्मानंद पिला, तो केवी राहे उगला, खेळ मांडलेला आनंद एका जनार्दनी सबल सगवळणी, ब्रह्मानंदुष्ण समाये मने, एकदा हृदयामध्ये प्रेम निर्माण झालं, नाचते आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे, अशी आनंदाची अवस्था त्या श्रीकृष्ण भगवंतामुळे सगळ्यांना प्राप्त झाली आहे. आपण वारकरी संप्रदायाच्या नियमाने मधलं भजन घेऊया, मधला आणि शेवटचा, आणि एखाद्याचे अभंग घेऊन कीर्तनाचा समारोप आपल्याला करायचा. मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी वर हात करा, आणि ते प्रेम आमच्या हृदयामध्ये उतरायला पाहिजे. भगवंताला प्रार्थना करे की जगण्याचा उत्सव व्हावा, बाहेरच्या वस्तूने आता प्रसन्न व्हायचं नाही, आतल्या आनंदाने प्रसन्न व्हायचं आहे. त्यासाठी आम्ही सिलेंडर आहोत, आम्ही समर्पित आहोत. तो आनंद दे आम्हाला. विठोबा रखुमा जय जय हरी
रांगत रंगणे द्या आवाज द्या रांगत रंगणे चोळीतलोनी धावून धरते गवळणी बांधित चरणी देत गाराणी यशोदे साजन दही घृत भक्षोनी तमाल निळे नवल केले साजनी आडवा कृष्णाळवा परतोनी माते अरे जगाला चालवणारा तो भगवंत सूर्य ज्याच्या सत्तेनं प्रकाशतो पृथ्वी त्याच्या सत्तेनं सगळ्या भूतांना वाहते वेद ज्याच्या आज्ञेनं बोलतो असा जो समर्थ तो जेव्हा रांगायला लागतो ना त्याचं एक कौतुक तळवे तळ हात मला द्यावा आता तळवे तळ हात तळवे तळ हात तळ हात आमच्या घरातलं शंभडा पोरग जरी चालायला लागला तर त्याचा एवढा आनंद जगाला चालवणारा जेव्हा चालतो सच्चिदानंद परब्रह्म जेव्हा चालतं किती आनंद गवळण सांगते गवळणला अनंत जन्माची केलेली पुण्य उदयाला आला येतो गवळण सांगते गवळणला पुत्र झाला यशोद थांबावं लागणार अशा अनेक लीला भगवंताने केल्या गोपाळांसोबत यमुनेच्या वाळवंटामध्ये आलेत रोज त्या कृष्णाला पाहण्याची सवय जेव्हा त्याला पाहता येणार जेव्हा तो डोळ्यापुढे नाही गवळणी बेचैन झाल्यात अजून एक ऐका जगातलं प्रेम सुद्धा माणसाला बेचैन करतं आणि भगवंताचं प्रेम सुद्धा माणसाला बेचैन करतं पण जगातलं प्रेम भय वाढवत जातं आणि भगवंताचं प्रेम माणसाला निर्भय करत चालतं लक्षात घ्या करून बघा खेटराची किमती ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासोबत पळून जात आहे थोडंसं प्रेम भगवंतावर करून बघा की म्हणा ज्याला तुम्ही प्रेम म्हणतात ना काही नाही ते फक्त एक आकर्षण आहे गावामध्ये असलेल्या सगळ्या तरुण मुलींना माझी विनंती असेल तुमच्यासाठी खूप चांगला काळ आला आहे किंबहुना प्रियसी आणि बायको वेगळी ठेवण्याची पद्धत आमच्या भारतीय परंपरेमध्ये नाहीये जी प्रियसी तीच बायको आणि जी बायको तीच प्रियसी असं नाही जमणार प्रेयसी वेगळी बायको बायको वेगळी ठेवायची असं नाही जमणार
प्रेयसी आहे तिला बायको करा, नाहीतर जी बायको तिला प्रेयसी करा, असं नाही राहणार नाही. हा? तारुण्यामध्ये काही वेग असतात, त्या वेगामध्ये फक्त केस जरी अशी वर पाहिले तरी आकर्षण होतं. लक्षात ठेवा. मी बऱ्याच पोरींना विचारलं, तू या पोरासोबत फिरून पळून गेलीस, काय पाहिलं त्याच्यामध्ये? काय नाही म्हटलं, गावामध्ये जेव्हा तो बुलेट घेऊन यायचा ना, तर त्याचे केस असे वर उडायचे. अगं म्हटलं, मूर्ख आहे की काय? केस बघून सगळं आयुष्य समर्पित केलं त्याच्यावर. ज्या आई वडिलांनी तुमच्यासाठी सगळं आयुष्य लावून दिलं आहे, तुमचं नक्की वाईट ते करणार नाहीत, नक्की वाईट करणार नाहीत. ज्या टवळखोरांसोबत फिरून जाण्याचा विचार करतात ना, थोडं जर थांबला तर कलेक्टरांची रांग लागेल बाहेर आणि आयुष्य आनंदामध्ये जाईल. म्हणून प्रार्थना आहे माझी, प्रेम वगैरे काही नाही, ते हार्मोन बदलले फक्त, आणि त्या हार्मोन्स बदलल्यामुळे आकर्षण वाटत आहे. अजून एक वाक्य बोलू थोडस. पळून जाणाऱ्या सोबत जे मिळणार आहे ना, तेच सगळ्या समाजामध्ये लग्न केल्यानंतर त्याच्यासोबत सुद्धा तेच मिळणार आहे, वेगळं काय भेटणार नाही. लक्षात ठेवा. किंबहुना ते इज्जतीने मिळणार आहे, आणि हे कुत्र्या मांजऱ्यासारखं मिळणार आहे. काय कुत्र्या मांजऱ्यासारखं जीवन जगताय? हे इज्जत के साथ मिळणे वाला आहे, त्याला का सोडायचं? आणि करा ना प्रेम, किती करायचं त्या नवऱ्यावर. मग इतकं प्रेम त्याच्यावर करा की त्या नवऱ्याला एक दिवस वाटायला पाहिजे की ही फक्त माझी बायको नाही, ही माझी आई आहे. या प्रेमाला हिनं इतकं शुद्ध केलं की आता मला माझ्या बायकोमध्ये आई सुद्धा दिसायला लागली. करा एवढं प्रेम. विषय वेगळा होईल, त्याचं एक स्वतंत्र चिंतन करता येईल मला. अतोनात प्रेम या गोपिकेंचं कृष्णावर ते शारीरिक आकर्षण नव्हतं, ते हृदयाची भाषा होती. किंबहुना त्याच्यासाठी रडायला सुद्धा आवडायचं. आता काय म्हणणार तुम्ही? थोडं विकू देता का? किती नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने बहावे. किती आठवत तुला, आणि तुझ्या आठवणीने किती वेळा डोळ्यात पाणी येऊ देऊ. आणि ह्या गोपिका सामान्याला नाही, कृष्णाला म्हणताय किती वेळा आठवण करावी. या डोळ्यांना आस लागली फक्त तुला पाहण्याची. भगवंतासाठी डोळ्यातून जेव्हा अश्रू येतात ना, तेव्हा त्या अश्रूंना मोत्यांची किंमत आहे. तिकडे लक्ष द्या. भगवंतासाठी डोळ्यातून अश्रू येतात, ते सुगंधी असतात. आणि सरपंच साहेब, भगवंतासाठी डोळ्यातून अश्रू जेव्हा येतात, गंगा जलापेक्षाही त्याचा पवित्र अजून वाढतं. गोपींच्या डोळ्यातून येणारे अश्रू गंगेच्या जलापेक्षा पवित्र होते. भरला उलंडो निर्ता करे घाट, मिस पाण्याची गोविंदाची चट, चाले झाडा झाडा उसंतो निवाट, पाय पाळतोनी तो जीव भागितो, चाळाला वेळा गोप गोपीनाथ, चाळाला वेळा गोप गोपीनाथ. यमुनेच्या वाळवंटामध्ये हार आणलेत का तुम्ही? भाऊ, त्याच्यासाठी परत भजन घ्यावं लागेल मला. ज्ञानोबाराया Go
पंचायत समितीचे विद्यमान आता सदस्य आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सभापतीपर्यंत जातीलच आदरणीय आपले संजीव भाऊ अण्णा खंडागळ यांची उपस्थिती आहे. आणि त्यांनी घाललेला हा हार फुलाणी गुरुजी म्हणतात राहू द्या ना. किंबहुना जगामध्ये हार घातला तर लोकांना वाटतं किती लवकर यांचे हार होईल. मग केवळ वारकरी संप्रदाय असा की लोकांना वाटतं हार असावेत आणि या आनंदाने सगळे आनंदित होतात. ही फक्त भक्तीची शक्ती लक्षात ठेवा. भाऊ जेव्हा निवडून आलेत तेव्हा आम्ही नव्हतो इथं, म्हणून या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांचा नाही सगळ्या गावाचाच तो सन्मान आहे. आता आपण पुढे येऊन या व्यासपीठाकडून आपण हे हार स्वीकारा की तो हार आपल्याला आठवण करून देईल की बरेचसे काम करायचे आहेत आणि फक्त आपल्याच गळ्यामध्ये नाही तर सगळ्यांच्याच गळ्यामध्ये आपल्याला कामांचे हार घालायचे आहेत. प्रचंड कामाची शक्ती, प्रचंड ऊर्जा आणि काम करण्याची भूक असलेला हा माणूस आहे. भरपूर काम करण्याची ऊर्जा जीवनामध्ये यावी आणि आपल्या सगळ्यांसाठी भरपूरच काम करता यावेत. म्हणून सुरुवातीलाच बोललो भाऊ आम्ही की छत्रपती शिवाजी महाराजांचं तोंड हनुमंतरायांकडे आहे आणि हनुमंतरायांची भक्तीची शक्ती शिवरायांकडे आहे. पण हा राजा देवाला पाठीमागे ठेवून काम करणारा नाही तर देवाकडे तोंड ठेवून काम करणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्यालाही प्रेरणा देतात की आपलं सगळं काम धर्माच्या भक्तीच्या अधिष्ठानावर असावं आणि आपल्यामुळे एक नवी दिशा दशा या सगळ्या परिसरालाच प्राप्त व्हावी अशी आम्ही या व्यासपीठावरून सदिच्छा आणि आपल्याला शुभेच्छा देत आहे. यमुनेच्या वाळवंतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ झालेत आणि दुपारची वेळ झाली. मला 10 मिनिटं म्हणता म्हणता जवळपास मी वाहवतच गेलो. किती वाजलेत आता? अरे बापरे, 11:15 झालेत. सगळ्यांना एकत्र करून भगवंताने काला केला. सगळ्यांच्या शुदुरे एकत्र केल्यात आणि सुखदेवजी लिहितात बिब्बरदवेन हो जठरपटवे हो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मुसन कवलम तत्फलान्यमुलिषु तिष्ठन् मध्ये सुपरी सुहृदो हासयन्न मविस्वै स्वर्गलोके मिशती भुभुजे यज्ञ भुग्बाल केली ही. तोच काला साधू संतांनी केला, तोच काला छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. सगळ्या जातीतील सगळ्या धर्मातील लोकांना एकत्र करून स्वराज्याचा काला छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. तो भक्तिशक्तीचा काला महाराष्ट्रामध्ये आजही होतो. एजगाव नंबर 3 मध्ये यावर्षी केवळ भक्तीचा नाही तर भक्तीच्या बरोबर शक्तीचाही काला होतोय. हा काला आपण सगळ्यांनी सेवन करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण इथं बसवलाय. महाराजांच्या समोर शपथ घेऊया की छत्रपती शिवाजी महाराजांची मान खाली जाईल आणि त्यांनी शिकवलेल्या मार्गातून आपण ढळू अशा प्रकारचा आम्ही वागणार नाही अशी प्रतिज्ञा जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर केली तर महाराजांना त्या घोड्यावर आनंद होईल. म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो की छत्रपती महाराजांच्या नावाला आम्ही काळी माती होऊ देणार नाही. महाराजांनी जे कार्य दिलंय, महाराजांनी जो मार्ग दिलाय, महाराजांनी जो हेतू दिलाय, ते ध्येय दिलंय, ते ध्येय आम्ही नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. झालेली सेवा भगवंताच्या चरणी आणि भगवंताच्या रूपाने नटलेल्या आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करायची आहे. जाता जाता अजून एक, काळ बदलत चाललाय, मतभेद वाढत चाललेत, माणसाला माणसं आवडेनात. एकत्र बसायचं म्हटलं की माणसाला थोडंसं प्रॉब्लेम वाटतात, प्रायव्हसी पाहिजे सगळ्यांना. परंतु जो आनंद गावात आहे तो कुठंच नाही बरं का. गाणं होतो मागे, काय सांगू राणे मला गाव सुटना. पुढच्या वर्षी आता सगळं म्हणून टाकलं. गावातला आनंद आहेच. आजही गावातले माणसं एकमेकांजवळ येतात, एकमेकांच्या सुखामध्ये सहभागी होतात. अजूनही आपण सगळे एकत्र येतोय. अजूनही ड्रेनेज लाईन तयार झाली, नुसते गटार तयार झाले नाहीये. आजही गावागावांमध्ये उद्यान आहेत. हा सुगंध आपल्याला अबाधित ठेवायचा असेल तर वर्षातून एक कार्यक्रम असा ठेवा की त्याच्यामध्ये आम्ही मतभेद ठेवणार नाही. त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा वेगळा सूर आळवणार नाही. वर्षभर आम्हाला कामाची ऊर्जा मिळण्यासाठी भक्तीचा एक उत्सव आम्हाला करायचा.
आणि तो निरोगी मनाने करायचा. वर्षातून 5-6 दिवस हे प्रेम संपादन करायचं आणि त्याच्यानंतर वर्षभर काय करायचं ते करा. परंतु हा उत्सव केवळ आनंदासाठी, आनंदाची देवाणघेवाण करण्यासाठी आपण चालू ठेवूया, अशी आशा मी आपल्याकडून बाळगतो. अशा प्रकारची मला असं वाटतं की वचन मी आपल्याकडून घेतो की सगळं काही करू, पण सप्ताहामध्ये आम्ही मतभेद आणणार नाही. केवळ आनंदासाठी आम्हाला हे सगळं करायचं आहे. हा भक्तीचा आणि शक्तीचा आनंद लुटण्यासाठी उदंड आयुष्य, आरोग्य आपल्याला लाभावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून आता आपण थांबूया. ज्ञानेश्वर